पाणी पुरवठा होतो आपल्याला सार्वजनिक नळांचा, त्याद्वारे आपल्या टाकीला इथं पाणी पुरवठा होत होता। त्याच्यातून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं आणि आपल्याकडे जे टाक्या आहेत त्या टाक्यांचं जे पाणी आहे ते आपण विद्यार्थ्यांना इथे दुपारच्या सुट्टीमध्ये हात धुण्यासाठी वगैरे वापरायचो। शिवाय त्यानंतर त्यांना जे बाथरूमसाठी वॉशरूमसाठी जे पाणी आहे ते सुद्धा त्याचा वापर करायचो आपण, म्हणजे पिण्यासाठी आपण ते वापरत नव्हतो। आमच्या गावामध्ये पाणी ग्रामपंचायतचं पाणी मिळतं, पण ते म्हणावं तितकं शुद्ध नसतं आणि त्यामुळे वारंवार अशा तक्रारी यायच्या की मुलं आजारी पडायची। त्यामध्ये मुलांना उलट्या होणं, जुलाब वगैरे असे थोडेसे आजारी पडायचे आणि त्यामुळे शिक्षणात खंड पडायचा। जोपर्यंत पावसाळा थंडीचे दिवस होते तोपर्यंत मुलांनी 1 लिटर अर्धा लिटरची बॉटल आणलेली पुरायची त्यांना, पण जसं जसं ऊन वाढेल तसं मुलांना ती एक पाण्याची बॉटल त्यांना सफिशियंट नसायची। मग आम्ही परत मुलांना दुपारच्या सुट्टीमध्ये घरी पाठवायचो आणि घरूनच पाणी घेऊन यायला लावायचो, कारण शाळेत पाण्याची सोय नव्हती। पाण्यामध्ये जे सूक्ष्म कीटाणू वगैरे राहतात आणि तेच पाणी नळांद्वारे आपल्या गावातल्या घरांमध्ये येतं, जे विद्यार्थी आपले पितात आणि ते पाणी पिल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना बरेचसे पोटाचे आजार होतात। मग कावीळसारखे मोठमोठे जे पाण्यामुळे होणारे जे रोग आहेत ते मुलांना होतात आणि त्याचा परिणाम हा शाळेवर निश्चितपणे होतो, कारण त्यांची गैरहजेरी वाढते। फिल्टर नव्हतं व त्यामुळे आमचे पोट दुखायचे आणि जेव्हा जुना छोटासा फिल्टर होता तेव्हा आमचे पाणी संपायचे आणि मध्येच फिल्टरमधले पाणी संपायचे। मग आम्हाला मित्राच्या घरी जाऊन पाणी घेऊन यावं लागत होतं। सुरुवातीला या शाळेमध्ये सिमेंटची पाण्याची टाकी होते, त्यामध्ये पाण्याचा साठा होता, पण वर्षातून आम्हाला 2 वेळा साफ करायला लागायची। ते स्वच्छ करणं तसं जिकिरीचं काम होतं, एवढी टाकी रिकामी करून पुन्हा भरणे, त्याच्यामध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण क्लोरीन वगैरे टाकणं, त्यामुळे मुलांचे होणारे आजार कमी झालेले आहेत। सुरुवातीला मुलांना डिसेंट्री असायची, पोट दुखायचं, ताप थंडी असायचं, ते प्रमाण आता कमी झालेलं आहे। पूर्वी जे काय पाण्याअभावी काही विद्यार्थी शाळेत येत नव्हते ते सुद्धा आता उपस्थित राहण्यासाठी मदत व्हायला लागलेली आहे। आणि एकंदरीत या सर्व कंपनीने, हुंदाई कंपनी आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि त्यांनी आमच्या शाळेसाठी जी काय ही अनमोल अशी मदत दिलेली आहे, भेट दिलेली आहे। पालकही खुश आहेत, शिक्षक म्हणून आम्ही खुश आहोत। आता प्रत्येक वेळेला मुलांना घरी पाठवण्याची गरज नाही आणि अतिशय शुद्ध पाणी मुलांना उपलब्ध करून दिलेले। त्याचं फिटिंग असेल, टाकी असेल, सगळं कंपनीनं बघितले। शिक्षक म्हणून आम्हाला काहीही बघावं लागलं नाही, अतिशय व्यवस्थित उत्तम प्रकारे त्यांनी सगळं फिटिंग्स, अगदी फक्त बटन ऑन करायची सोय ठेवली। हे त्यांना जिकिरीचं व्हायचं, त्या मुलं सुरुवातीला 1च बाटली पाणी आणायचे, परंतु ज्यावेळेस हुंडाई कंपनीने आम्हाला जो वॉटर फिल्टर दिला त्याच्यावर त्यांनी जे वेस्टेज वॉटरसाठी ड्रम दिलेला आहे, पाणी स्टोरेज करण्यासाठी 1000 लिटरची टाकी दिलेली आहे, त्यामुळे आमच्या मुलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। मुलंसुद्धा अतिशय आनंदाने ते पाणी पितात आणि या पाण्याचा जो आउटलेट जातं त्या पाण्यापासून आम्ही छानसं असं परसबाग तयार केलेली आहे। तिथे छान टोमॅटो, कांदा वगैरे भाजीपाला असं लावलेला आहे। ह्या शाळेच्या परिसरामध्ये समोर ग्राउंड असल्यामुळे बाहेरची लोकंसुद्धा खेळायला येतात, त्यावेळेस त्यांना पाण्याची गरज असते, तेव्हा ह्या फिल्टरचा चांगला वापर केला जातो। ह्या पाणी थंड असतं, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा जास्त सगळ्यांना फायदा होतो। इथे येणारे कर्मचारी जे आहेत ते तर काही बॉटलसुद्धा घेऊन येत नाही, ते ह्याच फिल्टरचं पाणी पितात, त्यामुळे त्यांना देखील बिनधास्तपणे आपण काही नाही नेलं तरी चालेल, पण आपल्यासाठी हुंदाई पाणी स्वच्छ सुंदर आहे। त्या हुंडाई कंपनीनं आपला जो प्रोजेक्ट H2 होप याच्या अंतर्गत आमच्या शाळेला आणि आमच्याबरोबरने इतर शाळांना जे फिल्टर वाटप केलेले आहे, त्यामुळं मुलांच्या आरोग्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटलेला आहे। मुलं छानपैकी ते आपली बॉटल आणतात, रिकामी बटन दाबतात, पाणी पितात आणि त्यानंतर
त्यांच्या कुटुंबातूनही आम्हाला कधी ती मुलं आजारी पडल्याचं आम्हाला ऐकिवत नाही आणि मुलंही छानपैकी त्याची आनंद घेतात. आणि हुंदाई कंपनीने आणि आमची हुंदाई कंपनीने ही इच्छा पूर्ण केली आहे. आणि आता आम्हाला या फिल्टरचं एवढं पाणी आवडतं की आम्ही घरून मोकळ्या बाटल्या भरून येतो आणि फिल्टरचंच पाणी पित राहतो. त्यामुळे माझ्या वतीने हुंदाई कंपनीला खूप खूप धन्यवाद.